Hello my dear student, once again आपल्या सर्वांचं स्वागत एका नवीन व्हिडिओ सेक्शन मध्ये। आणि आज आपण फोटोसिंथेसिस चॅप्टरच्या हॅच स्लॅग पाथवे बद्दल किंवा C4 पाथवे बद्दल आपण बोलणार आहोत। सो लेट्स स्टार्ट। तर बेटा फर्स्ट ऑफ ऑल I would like to inform you all कि हे C4 काय आहे। C means काय, 4 means काय। C means कार्बन आणि 4 म्हणजे संख्या, कार्बनची संख्या म्हणजे कार्बन 4। ओके। आणि नंबर 2 H and slag, these are the names of the scientist। ते सायंटिस्ट आहेत आणि त्यांनी CO2 च्या ज्या काही फिक्सेशनचा म्हणजे CO2 ॲक्सेप्ट करण्याचा जो पाथवे आहे तर त्या पाथवेचा शोध लावलेला, म्हणून आपण त्यांना हॅच स्लॅग पाथवे असे म्हणतो। चला तर मग we just need to discuss it in a detail। आपण त्याला आता डिटेल मध्ये डिस्कस करू। चला तर मग पहिल्यांदा MDH and CR slag, MDH and CR slag, as we earlier mentioned that कि बाबा रे हे सायंटिस्ट ची नाव आहे। while working on the sugar cane, हे दोन शास्त्रज्ञ शुगर केन वर त्यांचा प्रयोग करत होते। शुगर केन ऊस, त्या ऊसावर प्रयोग चालू होता। then found that 4 कार्बन कंपाउंड, त्यावेळेस त्यांना 4 कार्बन कंपाउंड ज्याला डायकार्बोक्सिलिक ऍसिड असे सुद्धा म्हणतो तो त्यांना दिसून आला। डू यू अंडरस्टँड बेटा व्हाट MDH and CR slag while working on the sugar cane they found that त्यांना दिसून आलं 4 कार्बनचा जो काही एक कंपाउंड होता ज्याला डायकार्बोक्सिलिक ऍसिड सुद्धा म्हणतो as the first stable product of the photosynthesis। फोटोसिंथेसिसचा जो पहिला स्टेबल प्रोडक्ट आहे, स्थिर असणारा पदार्थ, तर त्या स्थिर असणाऱ्या पदार्थाला फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट ऑफ द फोटोसिंथेसिस असे म्हणतो। मग that chemical substance show the presence of 4 number of the carbon। तो जो पदार्थ होता ना त्या पदार्थामध्ये 4 कार्बन होते, म्हणून कार्बनच्या नंबर वरून त्यांना 4 म्हणजेच C4 असं नाव देण्यात आलेलं आहे। चलो नेक्स्ट बेटा, इट हॅज बीन फाउंड टू ऑकर इन आता हे जे 4 कार्बन आहेत ते नेमके आढळतात कुठे, तर इट हॅज बीन फाउंड टू ऑकर इन द ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल ग्रासेस। ट्रॉपिकल म्हणजे काय, ट्रॉपिकलला आपण म्हणू उष्णकटिबंधीय म्हणू, उष्णकटिबंध टेम्परेट झोन मध्ये जिथे हीट जास्त असते अशा एरियामध्ये त्या रिजन मध्ये, आणि सब ट्रॉपिकल जिथे मीडियम हीट असते। सब ट्रॉपिकल म्हणजे मीडियम हीट ज्याला उपोष्ण असे आपण म्हणतो किंवा समशीतोष्ण कटिबंध असे पण म्हणतो, त्या एरियामध्ये असणाऱ्या प्लांट मध्ये आपल्याला C4 जो आहे तो हॅचचा आणि स्लॅगचा पाथवे दिसून येतो। पुढे ट्रॉपिकल ग्रासेस, ग्रासेस यानी गवत होय, अँड सम कॉटिलिडॉन, आणि काही कॉटिलिडॉन मध्ये तुम्हाला दिसून येणार आहे, ते पण कॉटिलिडॉन म्हणजे डायकॉट होय। द्विदल, द्विदल वनस्पती किंवा द्विदल जे काही बिया असतात त्या बियांच्या प्लांट्स मध्ये डेफिनेटली वी ऑब्झर्व दॅट दी HS पाथवे, HS पाथवे जो आहे तो त्यात आपल्याला दिसून येईल किंवा C4 प्लांट। पुढे चला नेक्स्ट, सम ऑफ द इम्पॉर्टंट प्लांट्स आर, काही इम्पॉर्टंट प्लांट्स आहेत की ज्याच्यामध्ये हा दिसतो, त्या पार्टची नाव आहेत बेटा शुगर केन आहे, मेज आहे, सॉर्गम आहे। आता शुगर केन याने ऊस, मेज याने मका, अँड सॉर्गम याने ज्वार किंवा ज्वारी।
तर अशा 3 आहेत. तसेच काही अजून डायकॉट, काही मोनोकॉट अशा पद्धतीचे प्लांट्स जे आहेत ते C4 पाथवे दाखवतात. बेटा वन थिंग आय वुड लाईक टू रिक्वेस्टिंग टू एव्हरीवन की हे C4 म्हणजे परत काय आहे समजून व्यवस्थितरित्या घ्या. C4 कार्बन 4. आता स्टोमॅटाच्या माध्यमाने दी CO2 atmospheric CO2 get entered into the leaves. बेटा आता वनस्पतीचे एक पान आहे आणि या वनस्पतीच्या पानामध्ये ॲटमॉस्फिअरिक CO2 एंटर करणार आहे. ॲटमॉस्फिअर मधून CO2 मध्ये. तर एंटर जिथे करेल किंवा ज्याच्याद्वारे करेल तो स्टोमॅटा आहे. तो आल्यानंतर द फर्स्ट सबस्टन्स हु फिक्स द CO2, तो कोणता पदार्थ आहे जो CO2 ला फिक्स करतो, कोणता पदार्थ आहे. तर त्याच्यानंतरचा जो नवीन होणारा पदार्थ असतो तो म्हणजे मुलांनो आणि मुलींनो 4 कार्बनवाला, म्हणून त्याला C4. ओके बेटा पुढे. त्यानंतर द प्लांट इन विच द CO2 फिक्सेशन टेक्स प्लेस बाय केल्विन सायकल. आता ज्या प्लांट मध्ये केल्विन सायकलच्या माध्यमाने CO2 चं फिक्सेशन होतं, द प्लांट इन विच द CO2 फिक्सेशन टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ द केल्विन सायकल. केल्विन सायकलच्या मदतीने, ज्याला आपण C3 सायकल असे सुद्धा म्हणतो, केल्विन सायकलच्या मदतीने कार्बन डायऑक्साईड जर फिक्स होत असेल बेटा तर त्याला आपण C3 प्लांट्स असे म्हणत असतो. वाक्य परत एकदा पुन्हा आपल्या सगळ्यांना नीट ऐकून घ्यायचंय. ज्या वनस्पतीमध्ये CO2 केल्विन सायकलच्या द्वारे फिक्स केला जातो. कशाच्या द्वारे? केल्विन सायकलच्या द्वारे. तर अशा वनस्पतींना सच प्लांट्स आर कॉल्ड ॲज, अशा प्लांट्सला आपण म्हणणार आहात C3 प्लांट्स. नाउ वी जस्ट ट्राय टू फाइंड आउट द रिझन वाय दीज प्लांट्स आर कॉल्ड ॲज अ C3 प्लांट्स. बेटा डोक्यात तर आलेलं आहे C3 म्हणजे द फर्स्ट प्रोडक्ट ऑफ CO2 फिक्सेशन. CO2 फिक्स केल्यानंतर जो पहिला प्रोडक्ट तयार होतो CO2, इकडे बघा थोडक्यामध्ये. आता हे आहे बेटा आपल्याला C4 च्या बद्दलची माहिती. हे जो CO2 आहे एंटर करतो स्टोमॅटा मधून आणि तो कुणासोबत तरी रिएक्ट होतो. तर तो रिएक्ट होतो बेटा ह्या पेप या सोबत, म्हणजे फॉस्फोइनॉल पायरुवेट सोबत फिक्स होतो. मग रासायनिक अभिक्रिया तिची आपण अशी लिहू शकतो, पेप अधिक CO2, पेप अधिक CO2 असं लिहू शकतो. मग पेप ऑलरेडी हॅव 3 कार्बन, पेपकडे 3 कार्बन आहेत आणि बेटा CO2 मधला हा 1 कार्बन. तर रिझल्टिंग जो पदार्थ तयार होईल त्याच्यात कार्बनची संख्या 4 होईल, जो पदार्थ स्थिर असणार आहे, जो पदार्थ स्थिर असणार आहे. अशाच पद्धतीने, सेम पद्धतीने, ह्याच प्रकारे C3 प्लांट मध्ये RuBP, आपण अगोदरच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये शिकलोय. RuBP जो आहे तो RuBP 5 कार्बन कंपाउंड आहे. That 5 कार्बन कंपाउंड कॅन ऍक्सेप्ट द CO2. CO2 ला तो ऍक्सेप्ट करतो म्हणजे फिक्स करतो. ऑलरेडी त्याच्याकडे 5 कार्बन आहेत RuBP कडे. सपोज दॅट बेटा C3 ची गोष्ट करतोय आपण. C3 मध्ये RuBP कडे 5 कार्बन आहेत आणि ॲटमॉस्फिअरिक कार्बनचा 1 कार्बन म्हणजे CO2. बेटा हे 5 आणि हे 1 6. तर नवीन पदार्थ जो तयार होतो तो 6 कार्बन वाला तयार होतो. 6 कार्बन वाला कंपाउंड जो आहे तो परत ब्रेक केला जातो बेटा. आमच्याकडे जर एक 5-10 रुपयाची नोट असेल आणि आम्ही त्याला चिल्लर करायचा विचार करत असो, त्याचे सुटे बनवायचे, तर 5-5 चे 2 कॉइन कोणी पण देईल बेटा आपल्याला. ठीक आहे, म्हणजे याचाच अर्थ 10 रुपयाचं इक्वली डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. इक्वली किती? 2 पार्ट मध्ये. त्याच पद्धतीनं that 6 कार्बन कंपाउंड गेट इमिडिएटली स्प्लिटेड इनटू, लगेच ते स्प्लिट होतात आणि फॉस्फोग्लिसरिक ऍसिड मध्ये म्हणजे PgA मध्ये त्यांचं कन्व्हर्शन आपल्याला झालेलं दिसतं. हे C3 बद्दल आपण बोलतोय. ठीक आहे बेटा, लक्षात घ्या इथं C3 प्लांट because the first product of the CO2 fixation is 3 कार्बन फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. मग आता केल्विन सायकल मध्ये
म्हणजे C3 जे त्याला म्हणलो ना आपण, तर C3 मध्ये पहिला स्टेबल जो कंपाऊंड बनतो तो पहिला स्टेबल कंपाऊंड हा कुठला असतो बेटा? फॉस्फोग्लिसरिक ऍसिड, ज्याला PGA म्हणतो, तो असतो. म्हणून त्याला C3 सायकल असे म्हणतात. त्यानंतर पुढे इन हॅच अँड स्लॅग पाथवे. आता हॅच आणि स्लॅग ह्या पाथवेमध्ये त्या पाथवेमध्ये काय फरक आहे? तर फरक हा आहे, इन हॅच स्लॅग पाथवे द फर्स्ट प्रोडक्ट ऑफ द CO2 फिक्सेशन. हॅच स्लॅग पाथवेमध्ये जो पहिला प्रोडक्ट तयार झालेला आहे, दिस इज द फर्स्ट प्रोडक्ट बेटा, पहिला प्रोडक्ट आहे. ऍटमॉस्फेरिक CO2 ला ज्यावेळेस पेप, फॉस्फोइनॉल पायरुवेट बाय कार्बोक्सिलेज किंवा पेप केस एन्झाईमच्या साहाय्याने CO2 ला पेप हा काय करतो बेटा? फिक्स करतो. तर रिझल्टिंग न्यू सबस्टन्स प्रोड्यूस्ड हॅव्हिंग 4 कार्बन, नवीन तयार होणारा जो पदार्थ आहे त्याच्यात 4 कार्बन आहेत. म्हणून तर ह्या सायकलला बेटा C4 पाथवे किंवा CH स्लॅग पाथवे असे म्हणतो. मग अशा पद्धतीचं ऍटमॉस्फेरिक फिक्सेशन ज्या ज्या वनस्पतीमध्ये चालतं, डू यू अंडरस्टँड दॅट? काय म्हणतो की CO2 फिक्सेशन थ्रू धिस वे, या माध्यमाने जे CO2 फिक्सेशन होतं, ऑल सच प्लांट्स आर कॉल्ड ॲज, सगळ्या अशा प्लांट्सला बाळांनो आपण C4 पाथवे म्हणतो. त्याचं उदाहरण आपण लिहिले की बाय युजिंग धिस वे मोस्ट ऑफ द टाइम दी शुगर केन, मेज अँड सॉर्गम कॅन फिक्स द CO2, आणि ह्या माध्यमाने CO2 फिक्स करतात. ओके बेटा. स्लॅग पाथवे, फर्स्ट प्रोडक्ट ऑफ द CO2 फिक्सेशन इज 4 कार्बन कंपाउंड ऑक्झॅलो एसिटिक ऍसिड. 4 कार्बन कंपाउंड वाला ऑक्झॅलो एसिटिक ऍसिड आपल्याला दिसून येतो किंवा दिसणार आहे. या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे बेटा. हा, तर आता बघू आपण एक्झॅक्ट द मेकॅनिझम ऑफ द C4 पाथवे. C4 पाथवे मध्ये कशा पद्धतीनं हे सगळं मेकॅनिझम घडतं, या सगळ्या मेकॅनिझमची विद्यार्थ्यांना आता आपण चर्चा करणार आहोत बेटा. चला, मेकॅनिझम ऑफ द C4 पाथवे मध्ये C4 पाथवे कंप्लीटेड इन 2 पार्ट. बेटा ते 2 पार्ट मध्ये कंप्लीट होतं. आता वी जस्ट ट्राय टू नो दॅट की ते 2 पार्ट कोणते आहेत. बेटा पार्ट नंबर 1 इज अ मेसोफिल सेल and part number 2 is the bundle sheath cell. म्हणजे there is a 2 type of the part is here. okay, एक तसेच 2 part and at the different site, आणि वेगवेगळ्या साइटला. जसं एक पार्ट म्हणजे कार्बोक्सिलेशन बी आहे. साइटचा जर विचार केला तर these are the 2 sites, म्हणजे 2 डिफरंट सेल्स, म्हणजे त्या 2 वेगवेगळ्या साइट आहेत, जागा आहेत. एक जागा इथं, दुसरी जागा इथं. आणि आता ह्या जे काही स्टेप्स आहेत किंवा ह्या जे काही मेकॅनिझम आहेत, तर ते 2 साइट ह्या झाल्या आणि त्यांचे काही 2 पार्ट कोणते आहेत ते बघू. फर्स्ट पार्ट आहे कार्बोक्सिलेशन. बेटा कार्बोक्सिलेशन मध्ये नेमकं काय होतं? ऍडिशन ऑफ CO2, ऍडिशन ऑफ CO2 चं ऍडिशन झालेलं दिसतं. ते काय वर बघा रे बेटा, ऍटमॉस्फेरिक CO2 गेट एंटर्ड इनसाइड द मेसोफिल सेल थ्रू द स्टोमॅटा. स्टोमॅटाच्या माध्यमाने ऍटमॉस्फिअर मधला CO2 बेटा एंट्री करतोय मेसोफिल सेल मध्ये. तर दिस इज द फर्स्ट, ही काय म्हणू आपण की पार्ट आहे, फर्स्ट पार्ट आहे. चला फर्स्ट पार्ट बद्दल जाणून घेऊ. CO2 टेकन फ्रॉम द ऍटमॉस्फिअर. ओके ना बेटा, क्लिअर आहे कन्सेप्ट. CO2 ऍटमॉस्फिअर मधून टेकन केला चाललाय, म्हणजे घेतला चाललाय. इज ऍक्सेप्टेड बाय, त्याला कुणी घेतलेला आहे बेटा? 3 कार्बन कंपाऊंड, 3 कार्बन कंपाऊंड, ज्याचं नाव आहे बेटा फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड. आता वातावरणामधून जो CO2 येत आहे, त्या CO2 ला सर्वात अगोदर कोण टेकन करत आहे? तर टेकन करत आहे बेटा PEP, फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड, किंवा त्याला फॉस्फोइनॉल पायरुवेट असं तरी म्हणलं तरी चालतं. ओके बेटा, आलं. फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड इन द क्लोरोप्लास्ट ऑफ द मेसोफिल सेल, आणि हे
मेसोफिल सेल आहे. इथून वरची आपण दाखवतोय ती मेसोफिल सेल आहे. म्हणजे C4 पाथवे मध्ये आपल्याला एक स्पेसिफिक टाइप ऑफ स्पेशलाइज्ड असं काय दिसतं बेटा मुलांना आणि मुलींना, स्पेशलाइज्ड पार्ट मध्ये आपल्याला एक गोष्ट दिसून येते, ती म्हणजे लीफ एनाटॉमी जी आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओ सेक्शन मध्ये त्याबद्दल चर्चा करणार आहोत. लीफ एनाटॉमी मध्ये आपल्याला हे स्पेशल दिसतं. मग इथल्या मेसोफिल सेलच्या क्लोरोप्लास्ट मध्ये ॲटमॉस्फेरिक CO2 स्टोमॅटाच्या माध्यमाने PEP ने ऍक्सेप्ट केलेला आहे. ओके बेटा. नेक्स्ट, इट लीड टू द फॉर्मेशन ऑफ द 4 कार्बन कंपाउंड. आता बेटा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नंबर ऑफ द कार्बन प्रेझेंट इन द phosphoenol pyruvic acid is 3 and from the atmosphere there is a one more carbon atom is added. एक अजून कार्बन ॲटम ऍड व्हायला लागले. 3 + 1 = 4. मग लिहिले इट लीड टू द फॉर्मेशन ऑफ द 4 कार्बन कंपाउंड. 4 कार्बन कंपाउंड वाला एक नवीन पदार्थ तयार होतो आणि तो नवीन पदार्थ आहे बेटा ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड. ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड. ठीक आहे बेटा. ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड त्याचा फुल फॉर्म इथे लिहिलेला आहे. ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड किंवा ऑक्झॅलोएसिटेट असं म्हणलं तरी चालतं. तो नवीन पदार्थ तयार व्हायला विथ द हेल्प ऑफ द एन्झाईम पेप्को. आणि ही रिएक्शन कॅटलाइज करण्यासाठी एक एन्झाईम पाहिजे आणि दॅट एन्झाईम इज पेप्को. पेप्को आहे किंवा बेटा याला दुसरं नाव पेप्केज. पेप्केज असं सुद्धा म्हणलं तरी चालतं. पेप्को किंवा पेप्केज, तुम्हाला जे लक्षात राहील ते लक्षात ठेवा. अँड वॉटर या दोघांच्या मदतीने मुलांना मुलींना CO2 फिक्स करायला मदत होते. चलो, आता हे सगळं जे थेरॉटिकल पार्ट आहे, आता हा थेरॉटिकल पार्ट आपल्याला काय करायचा, रिएक्शनच्या माध्यमाने बघायचा. बेटा पेपा, यस पेपा म्हणजे काय चव्हाण सर, फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड. नंबर ऑफ कार्बन 3 प्लस CO2 कुठला, ॲटमॉस्फिअर मधला. म्हणजे आता राईट नाऊ वी आर प्रेझेंट इन द क्लोरोप्लास्ट ऑफ मेसोफिल सेल. मेसोफिल सेलच्या क्लोरोप्लास्ट मध्ये आपण आहोत. नेक्स्ट बेटा पुढे चला. पेपा अधिक CO2 अधिक H2O, पाणी सुद्धा आहे. when these 3 things are combined together in the presence of the enzyme पेप्को एन्झाईमच्या मदतीने OAA आणि फॉस्फोरिक ऍसिड. बेटा OAA आता ह्याची गरज नाही आहे आपल्याला, फक्त OAA ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड हा एक नवीन प्रोडक्ट तयार झालेला आहे. ॲटमॉस्फिअर मधल्या CO2 ला ऍक्सेप्ट केल्यानंतर. म्हणून तर मुलांना आणि मुलींना आपण याला C4 पाथवे म्हणतो. ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड इज द स्टेबल प्रोडक्ट आहे आणि त्याच कारणामुळे आपण त्याला काय म्हणतो बेटा, ऑक्झॅलोएसिटिक ऍसिडलाच C4 पाथवे असं आपण म्हणतो. ठीक आहे बेटा. आता हा फॉस्फोरिक ऍसिड आहे, याची काही आपल्याला सध्या घेणं देणं नाही ह्याच्याशी. तर आपल्याला OAA अतिशय गरजेचा होता, तिथपर्यंत आपण पोहोचलो. हे इथं आहेत बेटा आपण आता. ठीक आहे. आता इथंच आहोत ह्या मेसोफिल सेल मध्ये. कार्बॉक्सिलेशन ही पहिली पार्ट होता आणि ठिकाण होतं बेटा मेसोफिल सेल मध्ये. चला आपण जाऊ आता दुसऱ्या पार्ट कडे, दुसऱ्या ठिकाणाकडे. ओके. आता आपल्याला जायचं आहे दुसऱ्या पार्ट कडे आणि तो जो दुसऱ्या पार्टचा जो पार्ट आहे तो आहे रिडक्शन. पहिला आपण कार्बॉक्सिलेशन बघितलं बेटा. इथं ऍडिशन ऑफ कार्बन झाला म्हणून तो कार्बॉक्सिलेशन. आता कार्बॉक्सिलेशन झाल्यानंतर हा पदार्थ नवीन तयार झाला होता OAA ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड मेसोफिल सेलच्या क्लोरोप्लास्ट मध्ये. आता OAA चं रिडक्शन होणार आहे, रिडक्शन, आणि नवीन पदार्थ हा तयार होणार आहे. विषय सिंपल आणि साधा. चलो बेटा, सिंपल कोणता पदार्थ आहे, कोणता घटक आहे ते बघू आपण. चला, ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड कन्व्हर्टेड. आता इथं NADPH2 वापरला किंवा NADPH वापरला आपण, म्हणून त्याला आपण रिड्यूस्ड सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड कन्व्हर्टेड और रिड्यूस्ड टू अनदर 4 कार्बन कंपाउंड.
कार्बनची संख्या जी आहे ना ती सेम राहते, फक्त त्यातला जो रिडक्शन मुळे हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन विद्यार्थ्यांना रिलीज झालेला दिसतो. मग काय 4 कार्बन कंपाऊंड द मॅलिक ऍसिड किंवा मॅलिक ऍसिडचं दुसरं नाव काय आहे, फक्त मॅलेट. मॅलिक ऍसिड इज ऑल्सो कॉल्ड एज मॅलेट किंवा मॅलेट इज ऑल्सो कॉल्ड एज मॅलिक ऍसिड. चला बेटा काय लिहिले पुढे मग, इन द प्रेझेन्स ऑफ NADPH2, इन द प्रेझेन्स ऑफ NADPH2, हे बघा NADPH2 आहे हा इथं, या NADPH2 च्या प्रेझेन्स मध्ये आणि एक एन्झाईमचं नाव आहे बेटा मॅलेट डिहायड्रोजिनेज. हे बघा हे मॅलेट डिहायड्रोजिनेज, या डिहायड्रोजिनेजच्या मदतीने मुलांना आपण काय करतो, ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिडचं रूपांतर मॅलेट मध्ये झालं. आता रासायनिक अभिक्रिया घ्या बघून किती सोपी आहे बेटा. ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड 4 कार्बन आहेत अधिक NADPH2. ओके, एन्झाईमचं नाव बेटा इन द प्रेझेन्स ऑफ द एन्झाईम मॅलेट डिहायड्रोजिनेज अँड देयर इज अ मॅलेट इज फॉर्मड. तिथं मॅलेट तयार झालेला दिसला आणि NADPH तयार झालेला दिसला. ओके बेटा, व्हेरी नाईस. द फर्स्ट रिएक्शन इज टोटली क्लिअर नाऊ. आता आपली रिएक्शन ही खूप छान क्लिअर आहे. पुढे चाललो. कधी कधी काय होतं, चेंज टू द एस्पर्टिक ऍसिड, कधी कधी मॅलेटच्या ऐवजी एक दुसरा ऍसिड तयार होतो ज्या ऍसिडचं नाव आहे एस्पर्टिक ऍसिड. त्याच्यात सुद्धा 4च कार्बन आहेत आणि हे एस्पर्टिक ऍसिड तयार होण्यासाठी अमायनेशन व्हावं लागतं. म्हणजे अमायनेशन मीन्स काय रे बेटा, हे अमोनियाचा जो ग्रुप आहे किंवा अमायनो ग्रुप आहे तो अमायनो ग्रुप ऍड करायचा कशामध्ये, एस्पर्टिक ऍसिड मध्ये. चला मग काय काय, आणि इन द प्रेझेन्स ऑफ NADPH2, या NADPH2 च्या मदतीने आणि एन्झाईम ट्रान्स अमायनेज, आणि एन्झाईमचं नाव आहे ट्रान्स अमायनेज. ठीक आहे बेटा. चलो मग आता बघू ती रासायनिक अभिक्रिया. ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड आहे हो, अधिक NADPH2 आहे आणि त्या दोन गोष्टींमध्ये आम्ही NH3 ऍड केलेला आहे. ओके बेटा, याला अमायनेशन असं म्हणायचं. ट्रान्स म्हणजे ट्रान्सफर करायचं, अमायनो ग्रुपला ट्रान्सफर करणे म्हणजे ट्रान्स अमायनेज होय. झाला मुलांना आणि मुलींना तयार. इथं एस्पर्टिक ऍसिड आहे, मग ट्रान्स अमायनेजच्या मदतीनं इथं मॅलेटच्या ऐवजी एस्पर्टिक ऍसिड तयार झाला, नंबर ऑफ कार्बन रिमेन सेम, NADP तयार झाला अँड H2O तयार झाला. ओके बेटा. मग इथं काय आहे की आता राईट नाऊ वी हॅव अ मॅलेट, राईट नाऊ वी आर प्रेझेंट इन द मेसोफिल सेल. मेसोफिल सेल मध्ये आम्ही सध्या आहोत आणि मग आता पुढे निघायचं आहे. चला त्यानंतर आता तो फर्स्ट पार्ट जो होता तो संपला बेटा आणि जागा कोणती होती, मेसोफिल. सध्या आमच्याकडे काय आहे, मॅलेट किंवा दुसरी गोष्ट एस्पर्टिक ऍसिड, पण आपण एस्पर्टिक ऍसिड नाही वापरत, मॅलेट वापरतो. चला पुढे. आता जो पार्ट दुसरा म्हणजे इथून खाली, पहिला पार्ट कोणाचा होता, मेसोफिल सेलचा. पार्ट मध्ये जागा किती होत्या, म्हणजे पार्ट मध्ये भाग किती होते ते 2 आणि जागा कोणती, मेसोफिल सेल. आता जागा बदलली आणि बदलल्यावर काय होतं बघू. पार्ट सेकंड डिकार्बॉक्सिलेशन होतं बेटा. फर्स्ट ऑफ ऑल इट इज व्हेरी नेसेसरी टू अंडरस्टँड दॅट की डिकार्बॉक्सिलेशन म्हणजे कुठल्याही एखाद्या घटकामधून CO2 काढून टाका, रिमूव्ह करा, रिमूव्हल ऑफ CO2. ओके. आता इथून कुठून कशातून CO2 बाहेर पडतो, त्यामुळे ह्याला डिकार्बॉक्सिलेशन म्हणायला लागलो. बघा चला आता हे जे मॅलिक ऍसिड किंवा एस्पर्टिक ऍसिड ट्रान्सपोर्ट होतं बेटा, हे इथे लिहिलंय ट्रान्सपोर्ट शब्द आला. हो कुठं आला रे बेटा, खाली आला. खाली म्हणजे कुठं आला, बंडल शीथ सेल मध्ये आला. बघा ना, मॅलिक ऍसिड ऑफ द और एस्पर्टिक ऍसिड ट्रान्सपोर्टेड टू द क्लोरोप्लास्ट ऑफ बंडल शीथ सेल. नक्कीच मान्य, वाक्य सोपं आहे, सिंपल आहे. कुठून आला तो, मेसोफिल सेलच्या क्लोरोप्लास्ट मधून. कोण आला, मॅलेट किंवा एस्पर्टिक ऍसिड. कुठे ट्रान्सपोर्ट झाला बेटा, बंडल शीथ सेलच्या क्लोरोप्लास्ट मध्ये. चलो आगे पडते. मॅलिक ऍसिड इज अंडरगोज डिकार्बॉक्सिलेशन. आता ह्या मॅलिक ऍसिडचं किंवा मॅलेट मधून बेटा एक CO2 बाहेर पडायला लागलाय, CO2. याला आपण म्हणतो डिकार्बॉक्सिलेशन, CO2 बाहेर पडायला. चला, दी मॅलिक ऍसिड अंडरगोज द डिकार्बॉक्सिलेशन इन द प्रेझेन्स ऑफ NADP. NADP च्या प्रेझेन्स मध्ये
टू फॉर्म द पायरुविक ऍसिड. NADPच्या हे बघा NADP वापरला आम्ही, मॅलिक ऍसिड अधिक NADP वापरला आणि मॅलिक एन्झाईम सुद्धा वापरलेला आहे. ओके बेटा, मॅलेट अधिक NADP इन द प्रेझेन्स ऑफ मॅलिक एन्झाईम. अँड नवीन गोष्ट काय तयार झाली, पायरुवेट तयार झाला ज्याच्यात 3 कार्बन कंपाऊंड आहेत आणि NADPH तयार झाला आणि बेटा CO2 बाहेर पडला. आता बघा इथे किती छान लिहिले, डिकार्बोक्सिलेशन इन द प्रेझेन्स ऑफ NADP, हे बघा NADP टू फॉर्म द पायरुविक ऍसिड. बघा बेटा पायरुविक ऍसिड किंवा त्याला पायरुवेट म्हणतो तो तयार झाला आणि रिलीज ऑफ द CO2 इन द सायटोप्लाझम. आणि हे काय बेटा, हा जो सायटोप्लाझम आहे तो हा जो CO2 आहे तो सायटोप्लाझम मध्ये रिलीज झाला, नंतर तो केल्विन सायकल मध्ये जाणार आहे. आता रिएक्शन बघू. मॅलेट आहे, यस, कंबाईन कोणासोबत झाला, NADP. एन्झाईम कोणता होता, मॅलेट डिहायड्रोजिनेज. तयार काय काय झालं बेटा, 3 गोष्टी. पायरुविक ऍसिड एक तयार झाला, NADPH2 दुसरा तयार झाला, CO2 तिसरा तयार झाला. अशा पद्धतीने ह्या 3 गोष्टी तयार होतात आणि 3 गोष्टीपैकी एकच गोष्ट आपल्याला घ्यायची, ती म्हणजे डिकार्बोक्सिलेशन. कार्बन डायऑक्साइड हा बाहेर पडला. कशातून बेटा, मॅलिक ऍसिड मधून किंवा मॅलेट मधून. ठीक आहे, ओके. हा, तर काय होतं की इथं CO2 रिलीज व्हायला दिसतो आपल्याला बंडल शीथ सेल मध्ये. दस द CO2 कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते इनक्रीज होतं बेटा. CO2 चं कॉन्सन्ट्रेशन इनक्रीज झालेलं दिसतं. कारण कुणापेक्षा, मेसोफिल पेक्षा. कारण मेसोफिल मध्ये देर इज अ नो रिलीज ऑफ CO2 और देर इज अ नो एनी काइंड ऑफ डिकार्बोक्सिलेशन टेक्स प्लेस. हे जे डिकार्बोक्सिलेशन झालं ना ते इथं बंडल शीथ मध्ये झालं, त्यामुळं CO2 चं कॉन्सन्ट्रेशन बंडल शीथ सेल मध्ये वाढतं. पायरुविक ऍसिड जनरेटेड इन द बंडल शीथ सेल. आता चर्चा करू बेटा ह्याची. पायरुवेट किंवा पायरुविक ऍसिड जनरेट झालेला आहे बंडल शीथ सेल मध्ये, ते रिएंटर करतं बेटा, परत एंट्री करायला लागले, वापस चालले. कुठं चाललं रे बेटा, ते परत एंट्री करून ते चाललेलं आहे मेसोफिल सेल मध्ये. ओके बेटा, चलो रिएंटर इन दी मेसोफिल सेल. पुढे पायरुविक ऍसिड रिजनरेटेड फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड. आता ह्या पायरुवेट पासून असा पुढे गेला तो बंडल शीथ सेल मध्ये, पुढे जाऊन त्याचं रूपांतर फॉस्फोइनॉल पायरुवेट मध्ये किंवा फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड मध्ये व्हायला लागले. ओके बेटा, कळलं. पायरुविक ऍसिड रिजनरेट फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड बाय कंझ्युमिंग ATP. म्हणजे या पायरुवेटचं रूपांतर PEP मध्ये म्हणजे फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड मध्ये होण्यासाठी ATP पाहिजे आहे. ओके, चलो बेटा. कंझ्युम करणे म्हणजे ATP ला वापरणे होय. दिस कन्वर्शन रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ AMP. आता हे कन्वर्शन होत असताना ATP वापरल्यावर त्याचं कन्वर्शन AMP मध्ये व्हायला लागले. AMP चा अर्थ कळतो, ॲडेनिन मोनोफॉस्फेट, आणि TPNA ट्रायफॉस्फेट. मग 2 कुठे गेले इथं फॉस्फेट ग्रुप. चला, 2 ATP आर रिक्वायर्ड टू रिजनरेट द ATP. मग 2 ATP पाहिजे बेटा आपल्याला. 2 ATP म्हणजे फॉस्फेटचे ग्रुप तर 2 तिथं खर्च केले आपण. 2 ATP आर रिक्वायर्ड टू रिजनरेट द ATP फ्रॉम द AMP. मग आम्हाला काय करायचं की ATP पासून AMP जर बनवायचा असेल तर आम्हाला 2 फॉस्फेट त्या ठिकाणी वापरावे लागतात. पुढे द C4 पाथवे नीड 12 ॲडिशनल ATP. C4 पाथवे मध्ये आपल्याला जवळपास 12 ATP ॲडिशनल पाहिजे असतात बेटा. नेक्स्ट, दस द C4 प्लांट आर बेटर फोटोसिंथेसायझर. C4 प्लांट जे आहे त्याला बेटर फोटोसिंथेसायझर असे आपण म्हणतो. आणि देर इज अ नो फोटो रेस्पिरेशन इन दिस प्लांट. या प्लांट मध्ये फोटो रेस्पिरेशन झालेलं दिसत नाही. का दिसत नाही त्याचं कारण आहे, कारण कॉन्सन्ट्रेशन ऑफ द CO2 इज मोर ॲज कम्पेअर टू O2. O2च्या CO2च्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असतं रुबिस्कोचं फंक्शन आपण सांगितलेलं आहे. तर रुबिस्कोच्या फंक्शनचं जे हे आहे फंक्शन आहे त्याचं, दॅट फंक्शन इज टोटली डिपेंडिंग अपॉन कशावर बेटा, कॉन्सन्ट्रेशन वर डिपेंड आहे.
आणि जर O2चं कॉन्सन्ट्रेशन मोठा असेल, लार्ज असेल, तर फोटो रेस्पिरेशन टेक्स प्लेस. अँड इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द CO2 इज मोर, देन द प्रोसेस ऑफ फोटो रेस्पिरेशन इज नॉट टेक्स प्लेस हिअर, कारण ती कॉम्पिटेटिव्ह बाइंडिंग आहे रुबिस्कोची. तर विद्यार्थी मित्रांनो, आय होप दॅट परत हा सगळा एकदा व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघून घ्यावा, पुन्हा पुन्हा बघून घ्यावा. आणि यात काही प्रॉब्लेम आले असतील आपल्याला तर प्लीज मला संपर्क करा. आणि काही प्रॉब्लेम आले असतील तर ते प्रॉब्लेम सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी नक्कीच मी तुम्हाला मदत करणार आहे. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत आपल्या सगळ्यांना गुड बाय अँड गॉड ब्लेस यू ऑल.